आपली प्रोस्टार जी आहे जॉयस 2552, तर तुम्हाला काय वाटलं, काय तुम्हाला मशीन कशी वाटली? मशीन तर हायली स्ट्रेंथेड आहे त्या दृष्टिकोनाने सगळा पूर्ण अभ्यास करून बघितलं तर मशीनची रिजिडिटी एकदम हायली प्रिसाइज आणि रिजिड मशीन वगैरे तुम्हाला हायली प्रिसाइज आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचण नाही. मेरा नाम उदय गुप्ता है. मेरी फैक्ट्री प्रोकेम टूल्स सेक्टर 7 में है, भोसरी में. तो अभी जो आपको एक रिव्यू दिया है, ये जो मॉडल है हमारे पास, तो इसके बारे में आपको क्या कहना है, कैसी है? मॉडल काफ़ी अच्छी है, रिजिड है, बड़ी है, अच्छी है. माझं नाव सचिन गिरोड आहे. आमची कंपनी वराडे टूल प्रायव्हेट लिमिटेड आहे, जिथं आम्ही जवळजवळ 2 मीटरपासून चे टूल बनवतो कास्टिंगमध्ये. आणि आमची कंपनी जवळजवळ 20 वर्षापासून पुणे बेस आहे. आम्ही सर्व OEMला टूलिंग मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्यासाठी आम्हाला CNC मशीन, VMC मशीनची रिक्वायरमेंट असते. कशी वाटली तुम्हाला? हो, मशीन छान आहेत. मोठे टूलिंग जे असतील कास्टिंगचे त्यावरती आपण करू शकतो. आणि प्लस पॉईंट असा आहे की त्याचा Z1500 आहे, त्याच्यामुळे तो आणखीनच एक चांगला आहे. म्हणजे जिथं डेप्थमध्ये आपल्याला मशीनिंग करायची असेल त्या केसमध्ये मशीन उत्तमच आहे. हो, नाही, पॉझिटिव्हच आहेत, चांगलं आहेत. आता आमचे CEO आणि मॅनेजमेंट सरांशी डिस्कशन करतील. I am Kiran Mankar. We are representing for Technico Engineers. We already purchased ProStar machine last year 2023. The result of that machine is very good. We are working so nicely, so smoothly and so accuracy maintaining work. Last week मध्येच आम्ही त्याची PO सरांना मेल केली आहे आणि ते मशीन बुक केलं. 3 महिने, येत्या 3 महिन्यामध्ये त्याची डिलिव्हरी आम्हाला मिळून जाईल. प्रिव्हियसली जे मशीन आम्ही लास्ट इयर घेतलं 2023 मध्ये, आय थिंक ते मशीन आम्ही मार्चला आम्हाला डिलिव्हर्ड झालं. 1 महिन्यामध्ये त्याचं प्रॉपर इन्स्टॉलेशन झालं. जून मध्ये आम्ही सुरुवातीचे जे 5-6 जॉब मारले त्याचं टोटली CMM केलं आम्ही. सो प्रत्येक जॉबचं CMMचे रिपोर्ट आम्ही त्या क्लायंटला पाठवले. सो क्लायंट पण सॅटिस्फाईड होता बिफोर, म्हणजे ते रिपोर्ट पाहिल्यानंतर, आणि आम्ही पण सॅटिस्फाईड होतो. त्यानंतर आम्ही काय नाही, जस्ट रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस CMM केलंय, बट मशीनची अॅक्युरेसी म्हणजे फुलफिल करणारी आहे आणि वी आर सॅटिस्फाईड फॉर दॅट. Actually, I am owning one company that is Axis Tooling, one of the good tooling in Pune, you can say. Overall, if I see, the machines looks good, and we are also thinking to just inquire about this, what exactly and how this is going to work. If the trial is available in your shop, we can come there and just check whether it is functionally meeting our requirement or not, so that we can think to buy this one. That's what I can say. Thank you. Okay, thank you sir. Nice to meet you. ॲक्च्युली क्लासिक टूलिंग चालू करून मी सप्टेंबर 2020ला स्टार्ट केलं. तिथून माझं ॲक्च्युली बेस टूल रूम आहे. टूल रूम चालू करत करत मला एक असे फेज आले की मोठी मशीन घ्यायची. त्याच्यानुसार मग मी पहिलं फर्स्ट अप्रोच प्रोस्टार बरोबर केलं. सुरुवात माझी तिथंच बेस्ट. हो ना, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेसी वगैरे व्यवस्थित आली, सॅम्पल वगैरे तुम्ही आताच जॉब कटिंग केलं होता तुमचा आजचा, तर मग ते सर्व कसं काय झालं तुमचं आजचा फंक्शन? आता तर म्हणजे आहे, आता तर सुरुवातीला एकदम हाय होते.